उतरत नाही म्हणलं तर मी मालकाने उतरवा काय होत ना असं शब्द देऊन ते माल उतरवा लावला आणि त्याच जागी पाण्याचं करंट त्या पाण्यामध्ये उतरला आणि त्यामध्ये एक निजामुद्दीन नदाबचे दुर्दैवी मृत्यू झालेली आहे. ह्याला जबाबदार पूर्ण मालक आहे. सोलापुरात एका दुर्दैवी घटनेत विजेच्या शॉकमुळे एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चिंचोळी एमआयडीसी येथील जीपी इंडस्ट्रीज येथे ही घटना घडली. चिंचोळी एमआयडीसी येथील जीपी इंडस्ट्रीज परिसरात आज दिनांक 16 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉकमुळे एका 40 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मयत व्यक्तीचे नाव निजामुद्दीन रसूलसाब नदाफ वय 40 असे आहे. ते सिद्धेश्वर नगर भाग 4 नई जिंदगी सोलापूर येथे राहत होते. निजामुद्दीन नदाफ आज दुपारी गाडीतील साहित्य घेऊन पायी चालत जीपी इंडस्ट्रीजकडे जात होते. त्यावेळी पाणी भरण्यासाठी लावलेल्या टिल्लू मोटर जळून जात असताना त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला. शॉक लागताच ते जागेवरच बेशुद्ध पडले. घटनास्थळी उपस्थित सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने निजामुद्दीन नदाफ यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व 3 मुले असा परिवार आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. आज चिंचोळी एमआयडीसी मध्ये जी दुर्घटना झाली ते एक निष्पाप व्यक्तीची निर्गुणी मृत्यू झालेला आहे. निजामुद्दीन नदाफ हा व्यक्ती चिंचोळी एमआयडीसी मध्ये मटेरियल व माल उतरवताना तिथं पाणीचं समस्या होती. हा बी होता सोबत तिच्यासोबत. त्या मालकाला सांगितलं होतं की आम्ही पाणीची तिथं समस्या आहे, बाजूला मोटरचं चालू होतं, आम्ही माल उतरत नाही म्हणलं तर बी मालकाने उतरवा काय होत ना असं शब्द देऊन ते माल उतरवा लावला आणि त्याच जागी पाण्याचं करंट त्या पाण्यामध्ये उतरला आणि त्यामध्ये एक निजामुद्दीन नदाबचे दुर्दैवी मृत्यू झालेली आहे. आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. FIR वगैरे आता दाखल करून घ्या म्हणलं तर पोलिसांची यंत्रणा कुठं तर दबावाखाली दबत आहे असं आम्हाला जरा वाटा लागलेला आहे. तरी पोलिसांना प्रशासन आहे की आम्हाला सखोल चौकशी करून न्याय द्यावा आणि त्या मालकाविरुद्ध FIR नाही झाली तर आम्ही मृतदेहाला हात लावणार नाही. मृतदेह आम्ही कुठंही घेऊन जायला देणार नाही. डायरेक्ट CP किंवा तालुका पोलीस स्टेशनच्या समोर आणून ठेवणार. मग आपलं नाव? मी सलीम नदाफ. निजाम नदाफ हा एका टमटमवर आपला माल वाहतूक करत होता. आपला परपंच चालत होता. MIDCला माल घेऊन गेल्यानंतर साधारण दुपारी 12:30-1:15च्या दरम्यानमध्ये त्या कंपनीला GP कंपनीला माल घेऊन गेला. पावसाचं पाणी थांबला होता. त्यांनी म्हटलं इथं पावसात पाणीमध्ये माल उतरता येत नाही कारण इथं मोटर चालू आहे, शॉक लागण्याची शक्यता म्हणून त्यांनी सांगितलं. परंतु मालक ऐकला नाही. मालक म्हणला तुम्ही इथूनच उतरावा, काय होत नाही, आम्ही बघून घेतो अशा शब्दात त्यांना बोलल्यानंतर त्यांनी माल उतरला. अर्धा माल उतरत असताना अचानक शॉक लागला, जागेवर कोसळला, दवाखाना येईपर्यंत तिचा मृत्यू घोषित करण्यात आला. पण ह्याला जबाबदार पूर्ण मालक आहे. कारण मालक स्वतः त्याला माल इथून उतरायला सांगितलेला आहे, साक्षीदार आहेत. तर माझा एक विनंती आहे की तिथं कमीत कमी 1.5 तास तर त्या ठिकाणी तडफडत होता. ॲम्ब्युलन्स का लवकर आली नाही. शेवटी तिने स्वतःच्या मालगाडीमध्ये घेऊन इथं आणला. इथं डॉक्टरने त्याचा मृत्यू घोषित केला. त्याचा परिवार आहे, त्याचा पूर्ण एकट्यावर परिवार होता. आता ते गेल्यामुळं ह्याचा परिवार उघड्या पडलेला आहे. यासाठी मी विनंती करतो पोलीस खात्याला, सरकार प्रशासनाला किंवा तो प्रतिनिधीला त्या MIDCच्या तिने त्या मालकाकडून ह्या व्यक्तीला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी माझी विनंती आहे. जर तिने आर्थिक मदत मिळवून देत नसेल तर हे लोक इथून बॉडी वगैरे घेऊन जाणार नाही असं तिने म्हणतात. यासाठी प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन याचा ताबडतोब तोडगा काढावा अशी माझी विनंती आहे. Now and press the bell icon. Never miss a